हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आहे 21 जून. 21 जून म्हणजे आज योगा डे आहे, इंटरनॅशनल योगा डे. माझी मुलगी दिसते मागे. तर आज सगळ्यांना हॅप्पी इंटरनॅशनल योगा डेच्या शुभेच्छा. आज योगा केलात का तुम्ही लोकांनी? तर आज 21 जून योगा डे सोबत माझ्या सासूबाईंचा असतो वर्षश्राद्ध. तर वर्षश्राद्धला आम्ही त्यांना थोडंसं जेवण ठेवतो. माझे मिस्टर आता कामाला गेले, ते येत आहेत घरी जेवण दाखवण्यासाठी स्पेशल, नंतर परत कामाला निघून जाणार आहे. तर मी त्यांच्यासाठी बनवलेला आहे भात, खीर आणि थोडंसं चिकन, भाजी. माझी सासूबाई काय बोलते, जे तुम्ही खाल तेच मला ठेवा. म्हणून म्हणजे जे त्यांचा मुलगा, म्हणजे तुम्ही म्हणजे मुलगा स्पेशल असतो. आणि मेथीची भाजी ते खूप आवडायची त्यांना. बाकी चपाती, डाळ आणि भजी वगैरे मला बनवायची आहे, ते मी बनवेल आता थोड्याच वेळात. तर टाईम काय झाला आहे, बापरे, 1 वाजला. 1 वाजलेला आहे. 1 वाजलेला आहे. मला तर मोबाईलच पकडता येत नाही. आता माझे मिस्टर येतील तर आपण भेटूया थोड्याच वेळात. त्यांना तोपर्यंत थोडंसं मी कामं करते, नाहीतर काही कामं झाले नसतील ना तर मग माझ्यावर चिडतील. हे बघा माझ्या घरात हे. तर माझे मिस्टर आलेले आहेत अशा तऱ्हेने. हॅलो. बापरे, केवढं सामान घेऊन आले. काय काय घेऊन आला तो? हार आणलेला आहे. अच्छा, पीठ मी दिला होता तो पण आणलेला आहे. आज माझ्या सासूचं वर्षश्राद्ध आहे, तर दाखवते तुम्हाला फोटो. कामावरून घरी आलेले आहेत सासू, मग आईची सेवा करायला. मी काय पाहिजे? पाणी पाहिजे. पाणी द्यायचे. थंड पाणी. माझ्या नवऱ्याला थंड पाणी खूप लागतं. बापरे, खूपच थंड पाणी लागतं. मला मोबाईल आता पकडायला यायला लागलेला आहे. पहिले मी दिसते मोबाईलमध्ये बरोबर? हां रे, मला आता मोबाईल पकडायला यायला लागला. मला पहिले वाटायचं की मला येत नाही आहे, पण आता मला नीट पकडायला यायला लागलं आहे. असा पकडायचा की असा पकडायचा ते समजत नाही मला. माझी मेमरी लगेच फुल होते. कंटाळा आलाय मला. दुसरा मोबाईल घ्यायला लागतो मला. नको, ती आर्याने सेव्ह केलेलं आहे. माझ्या मोबाईलमधलं सगळं डिलीट चाललेलं आहे. कपडे घालताना पण मोठी हिरोईन आहे ना. सगळं आहे, भरपूर आहे. काय नाही नाही, ते नसतं ठेवायचं. मी हे नंतर फास्ट फॉरवर्ड करायला पाहिजे ना. अहो अहो, मम्मीना नाही, ते डॅडीला. मी तर त्यांना बोलते की नका पण पकडलं जरा. माझ्या आईने मला सांगितलं की ज्यांना आई वडील असतात ना, त्यांनी ह्यांना तांदूळ घालायचे नसतात. त्यामुळे मी फक्त हळद कुंकू घालते. ना की जेवेल, खूप भूक लागली आहे. मी आज उपवास पकडलाय, कारण हे उपवास पकडत नाही ना, ह्यांना काय भूक सहन होत नाही. मग मीच उपवास पकडते. माझ्या सासूला खुश करते. सासूबाई आशीर्वाद द्या मला. तरी ते चांगले होते माझ्या सासूबाई, म्हणून त्यांच्यासाठी मी उपवास पकडते.
कावळा तर दिसत नाही आहे कुठे. अशा टायमाला कावळेच गायब होतात आमच्याकडे. हा मस्त वारा आला, छान वारा आलाय. आला आला, एक कावळा दिसतोय पण आम्हाला बघून येणार नाही. हे काय झालं. आलाय आलाय, कावळा आलाय. येतोय येतोय, ते होत नाही आहे धावायला. हा दिसतोय ना का आपल्याला. आता कावळा कधी मला दिसत नाही म्हणून मग मी असं कॅमेऱ्याने बघते. आता कुठे गेला हे भगवान, आता कुठे गेला. ऐकू टेबलवर उभं राहायला लागते मला. कावळा गायब. बोलतात की कावळा शिवत नाही तोपर्यंत जेवायचं नाही, पण आज जरा कावळा येईना. मम्मी चिडल्या वाटतं, कारण की त्यांच्या मुलाने उपवास नाही पकडला. श्रद्धा असो अंधश्रद्धा असो, पण आपण त्या पूर्ण कराव्यात, कारण की नंतर कधी असं वाटलं नाही पाहिजे की त्या आपण अरे नाही नाही यार मनात राहिलंय की पूर्ण नाही केले, असं काही वाटलं नाही पाहिजे. म्हणून जे काय आपल्याने होत आहे ते आपण करत राहायचं. कावळा तर बघा ना कुठे दिसत नाही आहे. अरे काय झालं आहे आमच्या आज. मी ना लिटरली मी टेबलवर उभी राहिली आहे, माझी हाईट एवढी छोटी आहे. हा दरवाजाला असं पॅक आहे आणि हा दरवाजा इथेच थोडासा उघडा आहे ना, तर मी एवढ्या मोठ्या टेबलवर उभी आहे. मज्जा येते, पण आता खूप उशीर व्हायला लागला, मला खूप भूक लागायला लागली. मम्मी या, काव 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 काव, मम्मी या मम्मी या. मी बोलवते म्हणून येणार नाही वाटतं त्या, ह्यांना बोलवायला पाहिजे तरच येतील. लाडका मुलगा असतो. आला 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 कावळा आला, आला आला आला. लवकर लवकर खावा बाबा, म्हणजे आम्ही पण खायला मोकळे. काय घेणार काय घेणार काय घेणार, कोण बघते काय पहिले बघत राहते. आवाज दाखव. चला बाबा शिवला. तो झाला होता. खातोय गुपचूप. दिसतोय का तुम्हाला. त्याला माझा आवाज जातो ना म्हणून तो इकडे तिकडे बघतोय, पण आमच्या नेटमुळे ना बाहेरच्यांना दिसत नाही. आरामात खा आता. आले आले आले, भरपूर सारे आले. आता मनाची शांती झाली माझ्या. काय खाल्ली. शेंग खाल्ली. फरसाण खातात. अच्छा फरसाण आवडतंय. आता तो ताट थोडा ना इकडे ठेवला पाहिजे, म्हणजे काय खाली सांडणार नाही, वाया जाणार नाही. तर मी 2 मिनिटासाठी बाहेर जाऊन हा ताट खाली ठेवते. आता त्यांना जागा समजली आहे ना, ते येऊन खाते. ओ चाललात तुम्ही का हो. अहो थांबा हो. अशा तऱ्हेने हबी जात आहे. मला कंटाळा येईल आता. झोपेल मी आता. कोण कुठे जात असेल. मी कुठल्या तरी कंपनीत असेल ना. कुठे जात आहे. बाय.
तर अशा प्रकारे आज माझा वर्षातच कार्य झालेलं आहे. पण सकाळी मी जरा लवकर उठले त्यामुळे माझं डोकं पण दुखतं आहे. आता जरा गोळी खाऊन थोडा आराम करेन आणि मग आपली रोजची कामं करायची. तर माझा कसा वाटला हा छोटासा व्लॉग तुम्ही मला नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब करा, सगळं करा.